नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपण शेपूचे पारंपरिक शिंगोळे करतो आहे. त्यासाठी शेपू स्वच्छ धुतला आहे. कढईत तूप टाकूया, गॅस लावूया आणि आता हा शेपू छान भाजून घेऊ, म्हणजे त्याचा उग्रवास जाईल. यासाठी मी गव्हाची कणिक, बेसन, ही मोहरी, हा लाल मिरचीचा ठेचा, ही कोथिंबीर, हळद, लाल तिखट, थोडीशी धण्याची पावडर आणि मीठ. आता हा भाजलेला शेपू काढून घेतला. बोलमध्ये गव्हाचं पीठ, बेसन टाकलं त्या शेपूवर, मीठ टाकलं थोडंसं. त्यामध्ये आता टाकलं आहे हळद आणि थोडासा ठेचा टाकला. आता आणि थोडी कोथिंबीर घालून हाताने मिसळून मग छान भिजवून घेतलेला आहे मऊसूत. आणि आता ह्या भिजवलेल्या कणकीचे शिंगोळे तयार झाले. आता आपण कढईमध्ये रश्श्याला फोडणी देऊ. तेल टाकलं आहे 2-3 चमचे, मोहरी टाकली, हळद हिंग टाकलं, थोडासा लाल ठेचा टाकला, लाल तिखटही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून या फोडणीला छानपैकी तेल सुटेस्तोवर आपण भाजून घेऊया. आता हे छान या फोडणीला आता तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये भरपूर आपल्याला पाणी घालायचं शिंगोळे शिजवण्यासाठी. अतिशय सुंदर रेसिपी आहे. यामध्ये मीठ टाकलं आहे, मी थोडीशी धण्याची पावडर टाकली आहे, म्हणजे तो थंड झाल्यानंतर हे छान गोळा होईल. अतिशय पौष्टिक आणि सुंदर रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये आता आपण हे शिंगोळे सोडून 5 मिनटं किंवा 6 मिनटं शिजवून घेऊया. आपले शिंगोळे शिजून तयार झाले. शिंगोळ्यावर आपण कोथिंबीर टाकते, थोडा नारळ टाकतो. उकड असल्यामुळे यावर आपण तूप पण घालतो आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. खा, खिलवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.